एवढा मोठा ग्रुप आहे ना कशासाठी जमलाय ना, तर ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर रामकृष्ण हरी मंदिर सकाळ सकाळी दादासाहेबांनी गाडी काढली, तर त्या गाडीचा गाळ वगैरे काढून आहे ना आपण निघालो होतो बाजारला. सोमवारचा बाजार होता. मग इथं शुभम भाऊचं चाललं ट्रॉली धुवायचं काम. मग आपण पुढं लागलो रोडला. रोड इतका भारी झाला होता का काही विषयच नाही. मुरुम पण कोण टाकेना. त्यानंतर पुढं गेलो. पुढं पण खूप मस्त वाटत होतं. त्यानंतर आपण डायरेक्टली आपल्या समोरच्या बाजारमध्ये पोहोचलो. तिथं आपली शेपूची भाजी आणि मिरच्या आणल्या होत्या विकण्यासाठी. करणभाईनं पण आणला होता भाजीपाला विकण्यासाठी. तो एकीकडे काढतो एक लगेच गिऱ्हाईक. त्यानंतर आहे ना आपण मस्तपैकी आपला बाजार वगैरे उरकून घरी निघालो होतो बरं का. हा सगळा बाजार घेतला. घरी आलो तर काही इथं लगेच आपल्याला काम लावलं. गवत वगैरे कापायचं बरं का. मग ते तर बस पटपट गवत कापून घेतलं मी आणि विकास भाऊनं. गवत कापत कापत होतो ना तेवढ्यात म्हणजे आपल्या ताईसाहेबांचं आगमन झालं बरं का. विळा वगैरे सगळं गवत कापणं झालं. मग ती आली. मग इथं बघा या दोघी जणी मस्तपैकी कशा गवताची वेळ घेऊन चालल्या बरं का. आपली मका पण इतकी खतरनाक झाली होती काय विषयच नाही. मग मस्तपैकी आपलं गवत कापणं झालं. हे फडकं वगैरे आतरलं. मग आपण पण हे गवत आहे मस्तपैकी एका ठिकाणी रचून वगैरे घेतलं. मग गवतच वजन बांधण्यासाठी मस्तपैकी दोघांनी खूपच खतरनाक आवळून बांधलं होतं ते वजन बरं का. मग आवळून बांधल्यानंतर ते वजन विकास भाऊन डोक्यावरती उचललं. उद्या नागपंचमी निमित्त ना बाहेर जाण्यास प्लॅन चालू आहे बरं का. तर मित्रांनो उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी ना आपल्या आयडियाला फॉलो करा. कुठं जातो कुठं